तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर मी आहे तुमचा आयुष. तुम्ही जर मला ओळखत नसाल तर मी आता मध्ये ब्लॉगिंग सुरू केली होती, पण 12वीच्या बोर्ड्स एक्झाममुळे मी मध्ये ब्रेक घेतलेला, कारण की 12वीचे बोर्डचे एक्झाम माझा एवढा अभ्यास झाला नव्हता म्हणून. तर पेपर तर माझे म्हणजे एवढे चांगले गेलेले नाही. बोर्ड्स नंतर आता रिझल्ट लागेल 2 महिन्यानंतर. रिझल्ट लागल्यानंतर मला माहिती नाही मला ब्लॉगिंग आणि कंटेंट क्रिएटिंग करू देतात नाही घरचे. जर तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच करून देतील, म्हणून मी 10 दिवसाचा चॅलेंज घेतोय. 10 दिवसात मी कन्सिस्टंट 10 ब्लॉग तरी टाकणार मित्रांनो. 10 ब्लॉग मी टाकणार म्हणजे टाकणार. आणि या 10 दिवसात जर तुम्ही माझे 200 फॉलोअर्स गेन करून दिले मित्रांनो, सपोर्ट केला, तर मी नक्कीच पुढे पण असे चॅलेंज घेत राहील आणि असेच तुम्हाला कंटेंट देत राहील मित्रांनो. असं नवीन नवीन कंटेंट बघण्यासाठी नक्कीच फॉलो करा आणि नक्कीच मला सपोर्ट करा. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आपला असणार आहे हा डे 1 मध्ये आपण जाणार आहे मित्रांनो विठ्ठलवाडीला भावाकडे. भावाने बोलवलंय, 12वीची एक्झाम झाल्याबद्दल त्यांनी मस्त बोलवलंय. बोलला 2-3 दिवस राहून जाईल मस्त पैकी. तर निघालो मस्त सेंट बिंट लावून. तोंडात गेला सेंट, भाई खतरनाक टेस्ट आली कडू कडू. मग काय निघालो घरातून. मी स्टेशनला मित्रांनो ट्रेनने चाललोय विठ्ठलवाडीला. तर बस स्टॉपला जाता जाता इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लागतं मित्रांनो. खूप भारी. जर तुम्ही इथं आला नसाल तर नक्की आणि कमेंट करून सांगा जे जे आलं असेल कसं वाटलं तुम्हाला स्मारक. मग काय बसमध्ये बसलो, तिकीट वगैरे काढून निघालो मी ऐरोली स्टेशनला मित्रांनो. ऐरोली स्टेशनवर पोहोचलो. सगळ्यात पहिलं काम होतं आपल्याला तिकीट काढायचं. तिकीट काढणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. सगळ्यांनी तिकीट काढत जाऊ. आणि या मशीनवरती कोणाला कोणाला आपलं स्टेशनचं नाव लवकर सापडत नाही नक्कीच कमेंट करून सांगा. ज्यांना सापडतं ते पण कमेंट करून सांगा. मस्त पेमेंट वगैरे केलं, मग आपलं तिकीट आलं मित्रांनो. हे बघा कसं आलं, झापूक झुपूक तिकीट आलं. निघालो आता ठाण्याला. ठाण्याची ट्रेन आली. आलो मस्त पैकी ठाण्याला मित्रांनो. ठाण्याला 2 नंबरना ट्रेन लागलेला 4:50च्या स्लो फास्ट. मी स्लोनी निघायचं ठरवलं. स्लोला गर्दी कमी असते. मग काय आलो डायरेक्ट विठ्ठलवाडीला. तर मला येता येता वाजले होते 5:30 विठ्ठलवाडीला. तर मस्त निघालो घरी. रॉकी दादाच्या स्टेशन पासून जवळच घर होतं. तर सगळे इथंच बसले होते रॉकी दादाच्या घरी. आजी वगैरे, दीदी वगैरे सगळे. तो एकटा राहतो, मग सगळे इथंच येतात बसायला त्याच्यासोबत. मग काय मित्रांनो, तो बघा काय विचारत पण नाही कसा आला काय. पहिले बोलवताना रोज मेसेज करतो की या सुट्ट्या लागल्या ये, आणि नंतर आल्यावर बोलतो की कशाला आलं, तुला कोणी बोलवलंय. मस्ती चालू असते आमच्यामध्ये मित्रांनो. मग त्यांनी केले चणे फुटाणे गरम आणि त्यांनीच खाल्ले, कारण की मला नाही आवडत चणे फुटाणे जास्त. तर वाजले होते घड्याळात 7. आम्हाला लागली होती भूक. मग मित्रांनो दोघांना भूक लागली होती. आजी जेवण बनवून गेले होते दोघांसाठी. मच्छीचं रस्सा मस्त एकदम. आजी थोडंच बनवते पण एवढंच चवदार बनवते ना. मला भाकर आवडत नाही म्हणून मी पावासोबत खात होतो. तो मस्त त्याला वाढत होता. मग काय मी इथं सुरू केलं मस्त पैकी मित्रांनो जेवण. तर मस्त झालं आमचं जेवण पोट भर. तेव्हाच बघा विकी दादा पण आला 8:30 वाजता कामावरून मस्त पैकी. तो पण तोंड लपवता. आता बघा आपण तोंड लपवल कसा बघा. आता मॅच बघतोय बघा. हे बघा कसा तोंड दाखवत. एवढं भारी सुंदर चेहरा सुद्धा दाखवत नाही तरी. बघा हा कसा पसरलाय. कामावून आला तसा पसरलाय फोन बघत बघत. मग तो गेला त्याच्या घरी. मग काय आम्ही पण मस्त जेवण वगैरे झालं होतं. तर आलो कुल्हड आईस्क्रीम घ्यायला. कुल्हड आईस्क्रीम एक नंबर होते मित्रांनो. तर हा ब्लॉग इथे एंड करू. असून असेच ब्लॉग बघण्यासाठी नक्कीच फॉलो करा आणि चॅलेंज मध्ये मला सपोर्ट करा. बाय मित्रांनो.